अजित पवारांना मोठा धक्का बसलाय. अजित पवारांवर मोठं संकट कोसळलंय आणि अजित पवारांवर सगळे डाव उलटे फिरलेत, असं म्हणायला हरकत नाही. कारण आता शरद पवारांविषयी जी काही माहिती येते, ती इतकी धक्कादायक आणि खऱ्या अर्थानं अजित पवारांना एक मोठा धक्का किंवा एक मोठा सदमा याच्यामधून लागू शकतो, असं म्हणायला हरकत नाही. नेमकं काय घडले? अजित पवारांवर एवढा धोका किंवा संकट का कोसळले, आपण असं का म्हणतोय, हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहायचं आहे. नमस्कार, मी रणजित आणि तुम्ही जर या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका, कारण आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज खास तुमच्यासाठी घेऊन येत राहत असतो. मंडळी, अजित पवार, शरद पवारांनी कुठंतरी उभारलेला पक्ष, ज्या राष्ट्रवादीतून अजित पवारांचा जन्म झाला, अजित पवारांना करिअर दिलं, अजित पवारांचं सगळं काही ज्या पक्षानं बघितलं, ज्या पक्षामुळे अजित पवार पुढे आले, निर्माण झाले आणि नाव त्यांचं अजित पवार म्हणून ब्रँड झालं. त्या पक्षाला घेऊन कुठंतरी अजित पवारांनी गद्दारी केली, अजित पवारांनी तो पक्ष घेऊन गेला, अशा प्रकारच्या काही लोकांकडून टीका करण्यात आल्या. खुद्द शरद पवारांनी सुद्धा याच्यावर अशा प्रकारचं बोलले किंवा अशा प्रकारच्या गोष्टी ह्या समोर आल्या. पण शरद पवार आणि अजित पवार यांच्यामधला पाठीमागचा जर संघर्ष आपण पाहिला तर तो संघर्ष अतिशय धक्कादायक आहे. त्या संघर्षाला कुठेतरी आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या गोष्टीवरून वळण आलेले आहेत. निवडणुकीवरून वळण आलेले आहेत किंवा शरद पवारांची आणि अजित पवारांची जी चाल आहे अशा प्रकारचे वळण आलेले आहेत. त्याची चाल कोणती म्हणतो आपण, तर निवडणूक आल्या की चर्चा सुरू होते, अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार आणि निवडणुका गेल्या की सगळं काही एकच आहेत, फक्त हे दोघं सध्या वायलं काम करतात, अशा प्रकारच्या बातम्या आपण पाहतो किंवा चर्चा ऐकतो. पण सध्या जी बातमी येते किंवा सध्या जी माहिती समोर येते ती अतिशय धक्कादायक आहे. कारण जे अजित पवार विचार करत होते की शरद पवारांना सोबत घेऊन आपल्याला पक्ष पुढे न्यायचा आहे आणि शरद पवारांना पुढे घेतल्यानंतर किंवा शरद पवारांना सोबत घेतल्यानंतर आपल्याला पिंपरी चिंचवड असेल किंवा पुण्यातली महानगरपालिका असेल ही जिंकता येईल. ज्या शरद पवारांबरोबर युती करण्याचं ठरवलं होतं अजित पवारांनी, तेच अजित पवार आता वायलं पडल्याचं दिसून येत आहे किंवा वायलं पडणार आहेत, अशा प्रकारची माहिती येत आहे. कारण अजित पवारांना वेगळं सोडून शरद पवार भाजपासोबत जाणार असल्याची माहिती समोर आलेली आहे आणि कुठेतरी वाटत होतं की अजित पवारांना की माझ्या बरोबर काका आहेत, माझ्या बरोबर आमचे काका येतील आणि आमची युती होईल आणि मग आम्ही निवडणुका जिंकू, अशा प्रकारचं ज्या पवारांना किंवा अजित पवारांना वाटत होतं, दादांना वाटत होतं, ते मात्र आता कुठेतरी स्वप्न धुळीस मिळालेलं आहे आणि अजित पवारांना हा मोठा धक्का किंवा दुःखच त्यांच्याविषयी एक प्रकारे दुःख त्यांच्यावर कोसळलंय असं म्हणायला हरकत नाही. पण आपण जर पाहिलं तर शरद पवारांनी भरपूर डाव खेळले. शरद पवारांचे डाव कधी कुणाच्या लक्षात आलेच नाहीत. आज त्यांचं वर्ष भरपूर त्यांना वय झालंय, वय अगदी त्यांच्या राजकारणातून संन्यास घेण्या इतकं वय पुरेसं झालेलं आहे. मात्र आजही ते संन्यास घेत नाहीत. आजही त्यांचा तो डाव, त्यांचा तो बाणा आजही तितकाच तत्पर आहे आणि डाव खेळायला, डाव मांडायला हे फक्त एक चाणक्य मानले जातात, ते म्हणजे शरद पवार. आणि या अजित पवारांना सुद्धा मोठा धक्का यांच्याकडून आता बसलेला आहे. अजित पवार नेमका आता इथून पुढे काय पाऊल उचलतात किंवा काय करतात ही अधिकृत माहिती जरी नसली तरी काही अशा सूत्रांनी दिलेली आहे, ज्या सूत्रांकडून खरंच जी रिअल बातमी म्हणतो आपण ती बातमी कुठेतरी पुढे येते आणि ती बातमी कधीही खोटी ठरू शकत नाही. त्याच्यामुळे जर आता अशा प्रकारच्या जर बातम्या झाल्या किंवा अशा प्रकारचं जर पुढे आलं किंवा शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील पुन्हा एकदा ताटातूट जर आपल्याला पाहायला मिळाली, जी म्हणतो की आपण युती होणार आहे, युती होणार आहे, युती झाली, तर ती युती पुन्हा एकदा संकटात आलेली दिसून येत आहे आणि भाजपला या युतीचा फायदा झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. अजित पवारांविषयीच्या बातम्या बऱ्याच आल्या. अजित पवार, शरद पवार एकत्र येणार अशा आपण पाठीमागे बरेच ऐकलं. मात्र हे ऐकतो आपण ज्यावेळेस पासून अजित पवार आणि शरद पवार वेगळे झाले त्यावेळेस पासून. मात्र कुठेही ते एकत्र आले नाहीत किंवा कुठलाही त्यांचा जो काही संघर्ष आपण म्हणतो तो संपला नाही. तो संघर्ष उलट आता वाढत चाललेला दिसून येत आहे आणि संघर्ष आता खूप वाढणार असल्याचं सुद्धा दिसून आलेलं आहे. कारण आता जर विरोधात गेले तर पुन्हा एकदा जे अजित पवार म्हणत होते की आता आमच्यात काही नाही, आमच्यातलं सगळं बिनसलेलं
चांगलं झाले. माझ्या काकावर माझी भरपूर मोठी कृपा आहे आणि त्याच्यामुळेच काकामुळेच मी आहे, अशा प्रकारचं काही दिवसापूर्वी अजित पवारांनी आपल्या भाषणात सांगितलं होतं. मात्र आता पुन्हा एकदा बिनसतं का, हे बघणं महत्वाचं आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टीबद्दल? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.